वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमविमलमचलं सर्वदी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुनोमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबंध विमुक्तये. जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरी तैशेची. जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजचे माझे होतसे. अज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीच्याशे. पुण्य पुरुष सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम. तो मीची आहे आत्मा आप्त काम तरी नमन कोणा करावे म्या. सिद्धांत मताचं चिंतन चाललेलं आहे. पूर्व पक्षाने काही आपलं मत मांडलेलं आहे आणि त्या पूर्व पक्षाच्या मताचं समाधान करण्याकरता सिद्धांत दृष्टीने काय त्याचं स्वरूप आहे ते वर्णन करतायत. की विषय चाललेला आहे आपण ज्या ग्रंथाचं अध्ययन करण्याकरता प्रवृत्त होणार त्याच्याकरता अधिकारी कोण आहेत का. अधिकारी नसेल तर कोणाची प्रवृत्ती होणार नाही आणि अधिकारी नसेल तर तुमच्या ग्रंथाला अध्ययन करणारे कोणी श्रोते मिळणार नाही. तेव्हा ग्रंथ निष्फळ आहे असं मत चाललेलं आहे. बरोबर आहे ना. हा वाचलंय का नाही. होय वाचत जावं थोडं थोडं. शाळेतला गृहपाठ आहे आज पाठ आहे सकाळी तर बघावं ना. आम्ही शाळेत गेल्यानंतर आदल्या दिवशी नाही शाळेला तासभर आधी गेलो ना जाऊन बसायचं आज काय काल काय शिकवलं ते तिथं गेल्यानंतर गप्पा मारण्यापेक्षा काय झालं तेवढं तरी इथं तरी घरात नाही रचना इथं तरी बघावं कधी. हा अशी शाळा शिकली आतापर्यंत कॉलेज. हा गुरुवरे साखरे महाराज सांगायचे सकाम कर्म करण्याकरता माणसं जेवढी तत्पर असतात जेवढी पोटाकरता माणसं तत्पर असतात तेवढी परमार्थाकरता तत्पर नसतात बरं का. हा गाडी चुकेल ऑफिसची वेळ मागं पुढे होईल हे आधी तासभर निघालच पाहिजे. कीर्तन काय अर्धा तास पंचपदी होऊ दे मग गेल तर चालतंय. हा पहिली चालू होते चालतंय. हा बरं का. तुम्ही जर प्रवासाला निघाला तो कंडक्टर सुद्धा म्हणते ओ बुवा काय आता कोर्टाची तारीख आहे का म्हणले काय कीर्तनाला कधी गेलं तर चालते म्हणतोय तो सुद्धा कंडक्टर सुद्धा. हा पण तत्परता नाही परमार्थ तत्परता पाहिजे ना अभ्यासात मध्ये तर तत्परता पाहिजे. काय पाठ का सपाट आहेत पाठ सगळे 20 पर्यंत 15 पर्यंत सगळे पाठ आहेत तोंडपाठ अगदी. थोडीशी तरी थोडस बघायला पाहिजे ना. कसं आपल्याला देवाने ही खोपडी दिली या खोपडी सगळं लक्षात राहत नाही त्याच्याकरता चोपडीची व्यवस्था केल्या. हा चोपडी तर बघितलं पाहिजे ना. हा हा लोकाला दिलेला पैशाचा व्यवहार आहे कोणाला किती दिले लक्षात राहील मग वहीत लिहिलेलं असते कोणाला किती तारखेला किती दिले काय झालं तसं किती तारखेला पाठ झाला काय नेमकं चिंतन झालं एवढं तरी बघावं का नाही. थोडस माग वळून बघायला पाहिजे ना. एवढा ढिलेपणा उपयोगाचा नाही ना. असे विद्यार्थी असल्यावर कसं काय व्हायचं बरं का.
राहू दे, त्याचा ते उद्योग आहे. हा, की नाही झालं ते बरोबर आहे. आता बरोबर ते कसं आहे, बरंच याच्यावरती विचार बोलण्यासारखा आहे. लोकांची समजूत आहे, गुरु महाराजांच्याकडे गेलो, एक नारळ, 51 रुपये दक्षिणा, महाराज ही दक्षिणा घ्या, माळ घाला आणि माझ्या या नारळामध्ये आणि 51 रुपये दक्षिणेमध्ये माझा उद्धार करा तुम्हीच. उक्त खंडित तुम्ही सगळं करा, मी काय करणार नाही. तुम्हाला दक्षिणा काय नारळ असे तुम्हाला दिलेले आहे, आता उद्धार करायचं काम तुमच्यावरती. असं उक्त काम आहे का हे? थोडं बघायला पाहिजे का नको? ज्या दिवशी आहे त्या दिवशी तरी बघत जा ना, इथं आल्यानंतर तरी बघत जा ना, याच्या आधी अर्धा तास तरी बघत जा ना. कसं आहे तुमचं? संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. थोडं तर बघायला पाहिजे का? म्हणून पूर्वी असा नियम होता, हे चिंतन विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये राहण्याकरता अनुवाद करण्याची पद्धत आहे. अनुवाद करण्याची पद्धत आहे. पहिलं जेवढं शिकवलंय तेवढं त्यानं त्या दिवशी सांगितलं पाहिजे. सांगितलं तर पुढं शिकवायचं, पुढं शिकवायचं, नंतर पुढे शिकवायचं नाही. मागची उजळणी झाली पाहिजे ना. आता गीतेचे 5 श्लोक तुम्हाला दिले, ते पुढच्या वेळी म्हटल्याशिवाय पुढे तुम्ही गोखल्या का नाही, तुमच्या तोंडात बसले का नाही, केलंच पाहिजे. म्हणून ते एकदा यांनी फार सुंदर विचार सांगितला आदरणीय चंद्रशेखर महाराजांनी. ते म्हणजे मी वैकुंठवासी खंदारकर महाराजांच्याकडे पंचदशी शिकायला जातो. पंचदशीच्या श्लोकाची संता रोज 5 श्लोक द्यायचे. रोज मी रोजच्या रोज 5 करून जायचो बरं का. रोज ते पाठ करत होते. आणि एक दिवशी त्यांना पाठ करायला वेळ मिळाला नाही, आणि त्या दिवशी महाराज फार रागवले, फार रागवले. ते म्हणजे महाराज मी नेहमी आतापर्यंत कधी चुकलो नाही, एकदाच फक्त पाठ केले नाहीत. मी इतकी वेळा तुमचं पाठ केलं, तो स्तुती केली नाही, पण एकदा नाही केलं तर मी एवढं चुकवलं, मला एवढं रागवलं समजले तुम्ही. आणि त्या रागवण्याचा परिणाम माझ्या जीवनामध्ये मी पुन्हा कधीच चुकलो नाही म्हणले. हा माझ्या जीवनातला पहिला पुरस्कार आहे गुरुकडून मिळालेला म्हटले. हा, त्यांना देवकरांच्या फळावरती पुरस्कार मिळाला. मी इथपर्यंत कसा आलो? मी पहिल्यांदा गुरु चुकल्यानंतर गुरु मला एवढे बोलले, पुन्हा मी आयुष्यात गुरूंच्याकडे चूक केली नाही म्हणले. हा पहिला पुरस्कार आहे म्हणले माझ्या जीवनातला. पुन्हा दुसऱ्या दिवशी जेवढे सांगितले तेवढे पाठ करून जात होतो म्हटले. कधी पुन्हा चुकलो नाही. मोठ्याचं उदाहरण आहे. काय गोपाळा, थोडस वाचा. आपल्याला काय कीर्तन प्रवचन करायचं नाही, आपल्याला समजून घ्यायचं आहे. हे उद्धाराचं साधन आहे. परमार्थ म्हणजे उद्धाराचं साधन आहे. आज लोकांमध्ये गैरसमज झालाय, हे पोट भरण्याचं साधन आहे, मनोरंजनाचं साधन आहे. पण खरं हे परमार्थ उद्धाराचं साधन आहे. म्हणून तुकोबारांनी वर्णन केलं, मी ते चिंतन पाहिलं. कीर्तन श्रवणे तुमच्या उद्धरती जनलोकी. निळोबारांनी तुकोबारांच्या चरित्राचं वर्णन करताना असं वर्णन केले, तुकोबारांच्या कीर्तनातून श्रवणातून जनजीवांचा उद्धार झाला, असा त्यांचा कीर्तनाचा प्रभाव होता. अनेक जीवांचा उद्धार केला त्यांनी कीर्तनातून. म्हणजे कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे. तसं हे अध्ययन म्हणजे उद्धाराचं साधन आहे, जीवनाचं रहस्य आहे बरं का. नंतर या ग्रंथाला नाव देताना काय दिले? विचार सागर रहस्य. तेव्हा थोडस चिंतन कर, थोडासा वेळ दे जावा.
पुढच्या वेळेपासून तुम्ही स्ट्रिक्टली हो, थोडस वाचलंच पाहिजे, तुम्ही केलंच पाहिजे, म्हणजे ते डोक्यात राहतं. हो हा. अनुवाद आहे म्हणून तिकडे भग्न होते. हो, ते केलं पाहिजे थोडं थोडं. कसं आहे, ते सगळ्यांनी वाचून यायचं. तुम्ही 4 वाक्य सांगितली, आता एक 100 वाक्य आहेत, 100 वाक्य का सांगू शकत नाही. ह्याने 15 वाक्य सांगितली, त्यातली राहिले ती 5 वाक्य तुम्ही, त्यातली राहिलेली 5 वाक्य तू, राहिलेलं तुम्ही 5, राहिलेली 5 तुम्ही, अशी सगळ्यांनी मिळून 100 वाक्य सांगायची. काय हा, त्यांनी सांगितलं त्यातलं राहिलं काय, त्यांनी सांगितलं, त्यानं सांगितल्यानंतर त्याचं राहिलं काय, त्यांनी सांगायचं. सगळं त्या डोक्यात राहत नाही. हा, थोडीशी अभ्यासाची ती मराठी संघ म्हणजे लिंक राहण्याकरता गरज आहे बरं का. हा, तेव्हा अभ्यास करत जावा, केला पाहिजे. तेव्हा हा विचार मागच्या वेळी आपण करत आलो की या जगामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत, अनेक लोक आहेत. त्याचं वर्गीकरण करत असताना 4 प्रकारामध्ये केलं: पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. आपण तिघांचा विचार केला ना. जिज्ञासूचा विचार चालू आहे. हा, म्हणजे या जगामध्ये एवढी लोकसंख्या जरी असली तरी सगळी याची अधिकारी नसली तर काही अधिकारी आहेत ना, काही अधिकारी आहेत. काही अधिकारी आहेत म्हणूनच शास्त्र जन्माला आलं बरं का. काही अधिकारी आहेत म्हणून शास्त्र जन्माला आलं. काही भक्त आहेत म्हणून देव प्रगट झाला, आम्हासाठी अवतार. मत्स्य कुर्मादी सुकर. तुकोबाराय म्हणतात आमच्या करता देवाला, म्हणजे भक्त आहेत ना, सगळ्यांच्या करता देव प्रगट झाला नाही, लक्षात ठेवा. हा, त्याचं अस्तित्व अबाधित आहे, तो जगताचा नियंता आहे, पण तो प्रगट होतो कोणाकरता? सगळ्यांच्या करता नाहीये, भक्ताकरता प्रगट होतो. मग भक्ताकरता जरी प्रगट झाला तर मग त्याची संगती संतांनी सांगितलं, एकाच्या कैवाडी उगवी बहुतांचे कोडे. हा, तसं या जगतामध्ये सर्व जीव याचा विचार करत नसतील तर काही विचार करणारे लोक आहेत, म्हणून त्याचं वर्गीकरण केलं बरं का. यांना जीवनाचं रहस्य जाणून घेण्याची काही लोकांना इच्छा आहे, फार इच्छा आहे. खरं जीवन म्हणजे काय आपल्याला कळालं पाहिजे. अशा भावनेने जे प्रवृत्त झालेले आहेत, अशी जिज्ञासू लोक आहेत. मग अशा जिज्ञासू लोकांची इच्छा कोण पूर्ण करणार? हे शास्त्रच पूर्ण करू शकतं. म्हणून त्या भुकेचं वर्णन केलंय. देहाला लागणारी भूक बर का, मनाला लागणारी भूक आणि बुद्धीला लागणारी भूक, दैहिक भूक. भूक लागल्यानंतर आपल्याला माणसं काही खातात बरं का. भूक लागल्यानंतर म्हणजे जगण्याकरता फार काय लागत नाही, लक्षात ठेवा. झाडाचा पाला पाचोळा खाऊन सुद्धा जगता येतं, जगता येतं. ही देहाला लागलेली भूक आहे. त्याला अमुकच पाहिजे असं काही नाहीये खाण्याकरता. त्यात आवड निवड निर्माण झाली ती नंतर आहे. नंतर वर्णन केलंयच ना, भुकेला कोंडा आणि झोपेला धोंडा. जगण्याकरता काही फार लागत नाही, लक्षात ठेवा. देहाची भूक भागवणारी जगामध्ये पुष्कळ आहे, पण मनाला लागलेली भूक ही अन्नाने निवृत्त होत नाही. त्याला भावनिक भूक म्हणतात. त्याला काय म्हणतात? ती भक्तीनेच पूर्ण होते, ती भक्तीनेच पूर्ण होते. आणि त्याच्या पुढची भूक आहे वैचारिक भूक, बुद्धीला लागणारी भूक. ती भूक कोण पूर्ण, ती कशाने होते? ज्ञानानेच होते. मग ते ज्ञान कुठं राहतं? संतांच्या जवळ, ग्रंथामध्ये राहतं. माशी वैचारिक भुकीची काय माणसं जगामध्ये आहेत की नाहीत? हा, मन दिले, बुद्धी दिली, इंद्रिय दिलेले आहेत. हा, काही माणसं इंद्रियावरती समाधान नाहीत, काही माणसी मनावरती समाधान नाहीत. त्याच्या पुढची भूक आहे, खरंच या जगामध्ये देव आहे का? आम्हाला जाणून घ्यायचा आहे, आम्हाला तो जाणून घ्यायचा आहे, आम्हाला तो पाहायचा आहे. त्या उपनिषदामध्ये प्रसंग आला, तो नचिकेत
राजपुत्र आहे, एका राजाचा पुत्र आहे, ऐश्वर्य संपन्न आहे, आणि तो यमाला भेटण्याकरता गेला, यमराजा. आणि यमराजाला भेटण्याकरता गेला आणि यमराजाला विचारलं, म्हणजे मला मृत्यूचं रहस्य जाणून घ्यायचं आहे. यमराजांनी पाहिलं, अरे तू राजपुत्र आहेस, तुला काय वैभव पाहिजे असेल तर सांग, देतो म्हटले मी. तो काय तुला ऐश्वर्य काय भोगायचं आहे का, स्वर्गातला ऐश्वर्य पाहिजे का, ते मला नको म्हणाला. अरे तू राजपुत्र आहेस, हो हो मला स्वर्गातलं सुद्धा ऐश्वर्य नको आहे म्हणाला, मला मृत्यूचं रहस्य जाणून घ्यायचं आहे म्हणला. एक राजपुत्र आणि यमाकडे गेला मृत्यूचं रहस्य जाणण्याकरता. अनादी कालातली गोष्ट आहे. आणि त्याच्याकरता त्या उपनिषेधामध्ये, उपनिषद जन्माला आलं, त्या उपनिषेधामध्ये कथा आहे बरं का, लक्षात ठेवा. म्हणजे ऐश्वर्यामध्ये राहणारा त्याला इच्छा निर्माण झाली मृत्यूचं रहस्य. मृत्यूचे रहस्य जाणणं म्हणजे वैचारिक भूक ती खाण्याने भोगाने शमत नाही, शमत नाही बरं का. माशी विचार करणारी मंडळी आहेत ना जगामध्ये, त्याला जिज्ञासू म्हणतात बरं का, त्याला जिज्ञासू म्हणतात. आणि असा जिज्ञासू वर्ग आहेत, त्याच्याकरता हा ग्रंथ आहे बरं का. इतराकरता ग्रंथ नाहीच आहे. तेव्हा इतरांनी याची नावं ठेवली तर काय चुकीचं नाही आहे, चुकीचं नाही आहे का, ते अनधिकारीच आहेत ना, अधिकारी नाहीच आहेत. आणि अनधिकारी असल्यामुळे त्यांना याचं महत्वच नाही, लक्षात ठेवा, महत्वच नाही. आता काही लोक पंढरपूरला निघाले, काही लोक म्हणले बघा यांना कामं नाहीत, निघाले बघा पंढरपूरला, नाव ठेवणारे लोक आहेत का नाही. म्हणजे पंढरपूरला जाणाऱ्या लोकाला नावं ठेवणारा एक समाजामध्ये वर्ग आहे, तो तर पंढरपूरला जातच नाही, पण हा नावं ठेवण्यामध्ये काम करतो, दुसरं काय करत नाही का. त्यांचा तो विषयच नाही ना, त्यांचा तो विषयच नाही. मग त्यांचा विषय नाही म्हणून पंढरपूरला जाऊच नाही का, त्यांचा विषय नाही, तुम्ही येऊ नका, पण आमचा विषय आहे ना. तसं शास्त्र सांगत असताना काही जिज्ञासू वृत्तीचे लोक आहेत, आणि त्या जिज्ञासू वृत्तीच्या लोकांकरता हे शास्त्र प्रकट झालेलं आहे. त्याच्याकरता हे जेवढं म्हणून वाङ्मया भूतलावरती अवतीर्ण झालं ते जिज्ञासू करता बरं का. यद्यपि सकल जीवा करता झालेला आहे, सर्वांच्या हिताकरता कल्याणाकरताचे वाङ्मय प्रकट केलेलं आहे. अगदी वेद जरी प्रकट झाला तरी समाजा कल्याणाकरताच आहे, पण अधिकार परत्वे उपदेश वेगळा वेगळा करावा लागला बरं का. म्हणून जिज्ञासू वृत्तीचे लोक आहेत, आणि त्या जिज्ञासूच्या करता या ग्रंथाचं महत्व सांगितलेलं आहे बरं का. त्या जिज्ञासूचं लक्षण आपण थोडंसं मागं बघून आलेलो आहे. आता इथंही त्या जिज्ञासूचं लक्षण सांगितलेलं आहे. ज्याला पुण्य संस्काराने सत्शास्त्राचे श्रवण झाल्यामुळे असा विचार उत्पन्न झाला की विषय सुख अनित्य आहे, विषय प्राप्तीस फार कष्ट करावे लागतात, कदाचित अदृष्टाने प्राप्त झाले तर रक्षणाचे कष्ट, आणि नष्ट होतात तेव्हा तर फारच कष्ट होतात. अशा रीतीने सर्व काळ विषय सुख अनंत दुःखाने व्याप्त आहे, म्हणून सदैव दुःखरूप आहे, आणि सर्व दुःख निवृत्ती लौकिक उपायाने होत नाही, कदाचित झाली तरी पुन्हा उत्पत्ती होते. यावरून हेच ठरते की दुःखाचे आश्रय जे शरीर ते जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःख निवृत्ती होणे शक्य नाही, कारण प्रत्येक शरीर पुण्य पापाने रचित असून त्यात मनुष्य शरीर तर समान पुण्य पापाचे फल प्रसिद्ध आहे. देव शरीरेही तसेच मिश्रित कर्माचे फल आहे, केवळ पुण्याचे नाही, कारण त्यांनाही आपल्या हून श्रेष्ठ देवाचे ऐश्वर्य पाहून दुःख होते. इंद्राधिक देवांना दैत्य दानवादिकांचे भय होत असल्याचे शास्त्रात वर्णन आहे, पण नसते तर देवांना दुःख झाले नसते. यावरून देवाची शरीरेही पाप पुण्याचे फळ आहे असे निश्चित होते. वेदामध्ये देव पाप रहित आहेत असे वर्णन आहे. त्याचे तात्पर्य दोन तऱ्हेने सांगता येईल.
एक त्यांना कोणत्याच कर्माचा अधिकार नसल्यामुळे त्यांच्या कर्मापासून पातकोत्पत्ती होत नाही, म्हणून ते पापरहित आहेत. पण इतकी गोष्ट खरी की पूर्वजन्मातील केलेल्या पातकाचे फल त्यांना देव शरीरात भोगावे लागते. इथपर्यंत आलो ना? हा, मग तेच. दुःख 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 दुःखाचा विचार मांडलेला आहे. आणि दुःखाचा विचार हा कोण करतो? जिज्ञासू. ते म्हणता त्याने विचार केला, विषय प्राप्त करण्याकरता सुद्धा कष्ट आहेत, मिळवण्याकरता भोगण्याकरताही कष्ट आहेत, आणि ते रक्षण करण्याकरताही कष्टच आहेत, दुःखच आहेत. म्हणजे प्राप्तीमध्ये दुःख आहे, भोगण्यामध्ये दुःख आहे, आणि जतन करण्यामध्ये दुःख आहे. बर, काही काल सुख मानलं तर काही कालांतराने दुःख होतं ना. दुःख काय कायम जात नाहीये, दुःख कायम जात नाहीये. एक विचार मानलेला आहे, प्राप्त विषयाविषयी दुःखाची इच्छा निर्माण होते आणि अप्राप्त विषयाविषयी सुखाची इच्छा निर्माण होते, असं एक चिंतन मांडले बरं का. जे विषय प्राप्त नाही त्याच्याविषयी सुखाची भावना असते, आणि जे प्राप्त झालेलं आहे त्याच्याविषयी दुःखाची भावना असते बरं का. उदाहरण पुष्कळ आहे. लग्न ज्याला झालं नाही त्याला वाटतं लग्न व्हावं, म्हणजे प्राप्त नाही आहे, बरोबर आहे. ज्याला झालंय ते म्हणतो या भानगडीत पडलो नसतं तर बरं झालं असतं. का प्राप्त, विषय प्राप्त झाले की सुखाची भावना राहत नाही, कालांतराने निघून जाते. पण भावना निर्माण होते, जे विषय प्राप्त झाले नाही त्याच्या व्यतिरिक्त मात्र सुखाची भावना. ज्याच्याकडे गाडी आहे त्याला टेन्शन आहे, गाडी घेतली पण लावावी कुठं, बरोबर आहे. पण काही ना इच्छा आहे गाडी घ्यायची, का अप्राप्त आहे ना. असा त्या विषयाचा स्वभाव आहे बरं का. विषयाचा स्वभाव आहे. प्राप्त होत नाही तोपर्यंत विषय सुखाची भावना राहते, प्राप्त झालं की सुखाची भावना राहत नाही. याचं कारण काय? याचं कारणच की या सर्वाला दुःखाला कारण शरीरच आहे, असं त्यांनी निर्णय दिलाय शेवटी बरं का. काय या शरीरापासूनच पाप पुण्य निर्माण होतं, या शरीरातूनच कर्म घडलं जातं, शरीरातूनच कर्म घडलं जातं. लक्षात ठेवा, जे जे आज जीवनामध्ये घडलं जातं त्या शरीरातूनच घडलं जातं, लक्षात ठेवा. तुम्ही डोळ्याने चांगलं पाहिलं तर पुण्य निर्माण होतं, आणि डोळ्याने वाईट पाहिलं तर पाप निर्माण होतं. कर्मच आहे. कानाने चांगलं ऐकलं तर पुण्य निर्माण होतं, कानाने वाईट ऐकलं तर पाप निर्माण होतं. जिभेनं चांगलं चाकलं तर पुण्य निर्माण होतं, निषिद्ध चाकलं तर. प्रत्येक इंद्रिया मला सगळ्याला सुख दुःखाला कारण कोण? हे शरीरच आहे बरं का, शरीरच आहे, लक्षात ठेवा. म्हणजे ज्यावेळी भीष्माचार्यांना देव भेटण्याकरता गेले, आणि भेटण्याकरता गेल्यानंतर भीष्माचार्यांनी विचारलं देवाला, देवा माझ्या जीवनामध्ये प्रसंग का आला? प्रसंग का आला? का आला म्हणजे? हो म्हणले, मी माझ्या आयुष्यात पाप केलेलं नाही म्हटले. कोण सांगत होते? कोणाला सांगत होते? देवाला. मी पापच केलेलं नाहीये. देव हसायला लागले. पितामह तुम्ही म्हणता बरोबर आहे, चुकीचं काही नाहीये, खरंच तुम्ही पाप केलेलं नाही. आपण गंगेची पुत्र आहात, गंगा माईच्या. तुम्ही आयुष्यात पाप केलेलं नाहीये, पण पाप करणाऱ्याला सहभागी झालाय म्हटले तुम्ही. अनेक कारण सांगितलेत बरं का.
पाप करणाऱ्याला सहभागी झालाय तुम्ही. काही ठिकाणी असं वर्णन केले, तुम्ही पाप केलं नाही पण पाप बघितलंय. ज्यावेळी त्या कौरवानी महान पतिव्रता असणारी द्रौपदी, त्या द्रौपदीचं वस्त्रहरण करत असताना तुम्ही तिथं हजर होता का नाही? तुम्हाला अधिकार होता का त्या कौरवांना अडवायचा? तुम्ही का अडवलं नाही? तुम्ही त्यांना करण्याकरता सवलत दिला, ते पाप घडलं, त्या पापाला भागीदार झाला म्हणजे तुम्ही, त्याचा परिणाम म्हणजे बघताय तुम्ही. कोण सांगतंय? देव सांगतंय भीष्माचार्यांना. आमची तुमची गोष्ट सोडून द्या. आपण किती जणांना पापात भागीदार आहे, किती पाप बघतोय, किती पाप करतोय, अगणित आहे सगळं. आपल्या मतीच्या पलीकडचं आमचं तुमचं चरित्र. या शरीराने सगळं घडते, लक्षात ठेवा. या शरीराकरताच सगळं आहे. म्हणून सगळ्या दुःखाला कारण काय? म्हणून शरीर रोगाचे भांडार. वर्णन केले महाराजांनी, आपण लिहिलंय. दुःखाचं मुख्य दुःख या शरीरामुळे, लक्षात ठेवा. अहो, शरीर धारण केलं म्हणजेच दुःख आलं. इच्छा निर्माण झाली ना, ती दुःखालाच कारण आहे. मग कुणी प्रश्न केला, शरीरामुळे जर दुःख आहे तर स्वर्गामध्ये राहणारे देव व त्यांच्या जीवनामध्ये पाप पुण्याचा संबंध नाही आहे. पण पाप पुण्य केल्याशिवाय ते वर गेले का? पहिला प्रश्न मांडलाय बरं का. पुण्य करावं लागतं तेव्हा स्वर्गातलं शरीर मिळतं बरं का. मग स्वर्गातलं शरीर मिळतं, पण तिथं गेल्यानंतर पाप करता येत नाही बरं का. पाप होतच नाही त्यांच्या जीवनामध्ये. पण मागच्या जन्मातलं केलेलं पाप मात्र भोगावं लागतं तिथं बरं का. पाप मात्र भोगावं लागतं. म्हणजे तिथं पाप पुण्य करण्याचं स्वातंत्र्य नाहीये. इथूनच पुण्याच्या सामर्थ्याने स्वर्गामध्ये जायचं, तिथलं ऐश्वर भोगायचं. तिथं काहीही तुम्हाला करावं लागत नाही. तिथं पापही करावं लागत नाही आणि पुण्य करावं लागत नाही. मागचं केलेलं मात्र भोगावं लागतं. तो जन्म झाला म्हणजे तुम्ही मुक्त, इंद्र झाला म्हणजे तुम्ही मुक्त झाला नाही. जेवढं तुमचं पुण्य होतं भोगाचं, ते भोगेपर्यंत तर तुम्हाला ठेवलं जातं. ते संपलं की पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे. भोगण्याचं पुण्य संपलं. भोगण्याचं, विमानाचे पैसे संपले, मग आता कुठं बसायचं? लालपरीत. विमान काय घरापर्यंत सोडायला येत नाही, विमानतळापर्यंतच, आणि तेवढंच ना. तसं स्वर्गातलं पुण्य आहे तोपर्यंत. पुण्य संपलं की पुन्हा ये रे माझ्या मागल्या ताकगण्या चांगल्या, ते आहेच पुन्हा. असू दे का, तिकडे लक्ष देऊ नका. म्हणून तर त्या रामायणातली कथा सांगितली ना. ज्यावेळी वनवासात असताना मुंगयांची रांग चालली होती, सीतामातेनं पाहिली. एक मुंगयाच्या पाठीवरती बसला होता. तिचं कौतुक वाटलं कोणाला? सीतामातेला. प्रभूने सांगितलं, म्हणले कौतुक करण्यासारखं काय नाही म्हटले, तुला सांगतो थांब म्हणले, ऐक माझ्याकडे जरा लक्ष दे म्हणले. हा जो मुंगा आहे ना, मागच्या जन्मातला इंद्र आहे म्हणले. इंद्र, त्याला पायी चालायची सवय नाही आहे, त्याला पालखीत बसायची सवय आहे म्हटले. पालखीत बसायची सवय आहे, पण पुण्य संपलं, संस्कार शिल्लक राहिले. आणि मागच्या जन्माला जो मुंगळा, ज्या मुंगळ्याच्या पाठीवरती बसलाय ना, प्रभू रामचंद्र सीतामातेला सांगतायत, सीते मागच्या जन्मातला इंद्र आहे. इंद्राचं राज्य भोगणारा जर या जन्मात मुंगळा होतो, म्हणजे पाप पुण्य सुटलेलं नाही, या शरीरातून सगळं घडलं जातं, लक्षात ठेवा. तिथं त्यांना पाप करता येत नाही, पाप होत नाही, म्हणून त्यांच्या शरीराला पुण्यवान म्हटलंय तिथं बरं का. पण ते संपल्यानंतर पुन्हा मृत्यू लोकात यावंच लागतं.
इंद्र झाला, ब्रह्मदेव झाला. नंतर तुकोबरांनी देवाकडे सांगितलं, देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी. मला ब्रह्मदेवाचं पद जरी दिलं तरी देवा ते नको का? देवा त्याला मरावं लागतंय. ब्रह्मदेवाला सुद्धा मरावं लागतं. ब्रह्मदेव सुद्धा सुटला नाही. म्हणून हिरण्यकश्यपूने साधना केली, एवढी मोठी साधना केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं आणि सांगितलं मला अमर व्हायचं आहे. ब्रह्मदेव म्हणले मीच मर काय तर तुला अमर कसा करणार? हा, मीच अमर नाही तर तुला अमरपद देणार कसं? तात्पर्य काय? हा, पाप पुण्य आहे आणि ते पाप पुण्य निर्माण या देहातून होतं. म्हणजे या सर्व देहाला दुःखाला कारण काय आहे? शरीर आहे. असा कोणाचा निश्चय? जिज्ञासूचा. बरं का? हा, कोणतंही शरीर मिळालं तर ते पाप पुण्यातूनच मिळतं, लक्षात ठेवा. पाप पुण्यातूनच. हा, जरी दिव्य शरीर मिळालं तरी पाप पुण्यच आहे. खालच्या दर्जाचं शरीर मिळालं तरी पाप पुण्यच आहे. आणि हे मध्यम शरीर मिळालं तरी पाप पुण्यच आहे. मग पाप पुण्य म्हणजे काय? पाप असतं ते दुःख देतं आणि पुण्य असतं ते सुख देतं. या शरीरातून ते निर्माण झालं. या शरीराला भोगावं लागतं. या शरीराला सगळ्याला कारण काय आहे? हे दुःख देण्याकरता हे शरीर आहे. शरीरापासूनच दुःख होतं. म्हणून कोणत्याही देहाचा विचार करा. कोणत्याही देहाचा विचार करा. दुःख हे सुटलेलं नाहीये. हा, तुम्ही मरण्याचा प्रयत्न केला तर दुःख सुटलं का? कर्ज झालंय, आता आत्महत्या केली, सुटलं का? सुटलं नाही, उलट वाढलं. उलट दुःख वाढलं. सजासजी मरणं आणि प्रयत्नांनी मरणं यात फार दोष आहे बरं का. आत्महत्या करणं म्हणजे फार महापातक सांगितलंय. म्हणजे अधिक पाप वाढवून ठेवलं तुम्ही. पण लोकांची धारणा काय? हा, आत्महत्या केलं सुटला नाही, अधिक तू त्यामध्ये गुंतला. म्हणून दुःख हे कधीही संपत नाही. न संपणारं दुःख आहे. देह पडला म्हणजे दुःख संपलं नाही. पुन्हा पुढचा प्रवास चालू आहे ना. झोपलो म्हणजे दुःख संपलं का? नाही. सकाळी उठलं की पुन्हा सुरूच. रात्र गेली हो, रात्र गेली. हा, पण दुःख संपलं नाहीये. म्हणून काही लोकांना विचारलं का हो तुम्ही संध्याकाळ झाली की टिंब टिंब घेता, किती वर्ष घेता? आयुष्य गेलं, दुःख गेलं का? नाहीये. मग दुःखाचा विसर पडतोय. दुःखाचा विसर पडतोय. दुःखाचा विसर पडण्याकरता माणसं व्यसनाच्या अधीन गेली का? रात्री झोप लागत नाही. ते दुःख म्हणजे काय? मानसिक ताण. त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात? टेन्शन. न शिकलेला माणूस होते, फार टेन्शन आहे हो. मानसिक ताण तणाव. झोप लागत नाही. मग काय करायचं? रात्र घालवली पाहिजे ना. ती रात्र गुंगीत जाते. दुःख गेलेलं नाहीये. पुन्हा सकाळी उठलं की दुःख आहेच. जसं रात्र जाण्याकरता औषध घेऊन झोपली जातात, तसं एक जन्माचं दुःख संपलं म्हणजे मरण. पुन्हा दुसऱ्या जन्मात दुःख आहेच ना. दुःख कधी न संपणार आहे हे साधकाच्या लक्षात आलं आणि त्याने विचार केला, हे दुःख आपल्या जीवनातलं गेलं पाहिजे बरं का. म्हणून कर्मापासून पातोत्पत्ती होत नाही, म्हणून ते पापरहित आहेत. पण इतकी गोष्ट खरी की पूर्वजन्मातील केलेल्या पातकाचे फल त्यांना देव शरीरात भोगावे लागते बरं का. हा, दुसऱ्या रीतीने असे की इंद्रादी देवांची शरीरे अधिक पुण्य व न्यून्य पाप यांनी रचित आहेत. त्या शरीराचं वर्णन करताना असं वर्णन केले, पुण्य अधिक आहे आणि पाप कमी आहे. हा,
त्या पुण्याईच्या जोरावरती ते गेले बरं का. इथं कसं आहे, अधम देहामध्ये पाप अधिक आणि पुण्य कमी. पश्वाधिक योनीमध्ये पाप अधिक आणि पुण्य कमी. देवाधिकांच्या शरीरामध्ये पुण्य अधिक आणि पाप कमी. माणसाच्या शरीराचा पाप आणि पुण्य समान आहे. पाप आणि पुण्य समान आहे. ताजवा कधी स्थिर राहतो? तराजू समान असेल तर स्थिर राहतो बरं का. समान नसेल तर एक वर असतं, एक खाली असतंय. बरोबर आहे ना. तसं इतरांचं पण इथलं कसं आहे, इथं समान आहे. समान झाले की मनुष्य जन्मात इथं पाप आणि पुण्य समान आहे म्हणून आपल्याला जन्म मिळालाय. इथं पुण्यही अधिक नाही आणि पापही अधिक नाही. पाप आणि पुण्य समान आहे. पण ज्याच्या जीवनामध्ये काहीतरी असं अनेक जन्माची पुण्याई आहे आणि त्या पुण्याईचा परिणाम की त्याला इच्छा निर्माण झाली, आपण मुक्त झालं पाहिजे. मुक्त झालं पाहिजे म्हणून इंद्रादी देवांची शरीरे अधिक पुण्य व न्यून्य पाप यांनी रचित आहेत. त्या पुण्याधिकामुळे वेदात देवाची शरीरे पापरहित आहेत असे म्हटले आहे. पापाचा अत्यंत अभाव सांगण्याचा वेदवाक्याचा अभिप्राय नाही. पाप नाही असं वेदाला सांगायचं नाही. पाप आहे पण कमी आहे. पाप आहे, डॉक्टर म्हणते ताप आहे पण कमी आहे. ताप आहे पण कमी आहे. तेव्हा पापाचा अत्यंत अभाव सांगण्याचा वेदवाक्याचा अभिप्राय नाही. लौकिकातही ज्या गावात पुष्कळ ब्राह्मण असतात त्यास हा ब्राह्मणाचा गाव असे म्हणण्याची वहिवाट आहे, नाही का. हनबरवाडी हनबर लोक जास्त आहेत. जिथं जे लोक जास्त आहेत त्या नावाने त्या गावाला नामोल्लेख केला जातो. बाकीचे लोक त्या गावात नाहीत असं नाही. बर का. ब्राह्मणांची संख्या जास्त, धनगरांची संख्या धनगर वाढी. बरोबर आहे. तसं पुण्य अधिक आणि पाप कमी त्याच्याकरता उदाहरण दिले बरं का. पुष्कळ ब्राह्मण त्यास हा ब्राह्मणाचा गाव आहे असे म्हणण्याची वहिवाट आहे. तसेच सर्प, पशु, पक्षी यांची शरीरे मिश्रित कर्माची फले आहेत. कारण त्यास जे दुःख होते ते पापाचे फल आणि उत्तम अन्नपानापासून आणि मैथुनापासून जे सुख होते ते पुण्य फल आहे. म्हणजे पश्वाधिकाच्या योनी शुद्धामध्ये सुद्धा अधिक पापाचा संबंध आहे. काही अंशाने त्यांना सुख होत आहे, होतं. त्यात उत्तम मनुष्याची देवाप्रमाणे व नीच मनुष्याची पशुप्रमाणे त्यांच्या भोगावरून कल्पना होते. बर का. काय शब्द वापरलाय? उत्तम मनुष्याची देवाप्रमाणे नीच मनुष्याची पशुप्रमाणे त्यांच्या भोगावरून कल्पना होते. या प्रकारे सर्व शरीरे पुण्य पापाने तयार झालेले आहेत आणि पापाचे फल दुःख आहे. म्हणून जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत दुःखाची अत्यंत निवृत्ती होणे शक्य नाही. दुःख कोणाला सुटलेलं नाही. तुम्ही किती औषध खा, किती उपाय करा, दुःख तुम्हाला सोडणार नाही. कितीही तुम्ही ते वर्णन केले, एका सुभाषितकारांनी वर्णन केले. सुख पुढं पळतंय आणि दुःख मागं पळतंय. कधी कधी दुःख पुढं असतंय तर कधी सुख माग असतंय. पाठ शिवणीचा खेळ माहित आहे का? आता तो राहिला नाही माहिती तुला. एकाने एकाची पाठ शिवण्याकरता त्याच्या मागं लागायचं. तुझ्या मागं दुसऱ्याने लागायचं. तुझी पाठ शिवण्याकरता तू पुढं पळत राहायचं. तुझी पाठ शिवली मग त्यांनी पुढं पळायचं आणि त्याची पाठ तू शिवायची. तुनं त्याची शिवली की पुन्हा त्याचं एकमेकाने एकदा सुख पुढं असतंय, एकदा दुःख माग असतंय, एकदा दुःख पुढं असतंय, एकदा सुख माग असतंय. म्हणजे सुख आणि दुःख याचा पाठ शिवणीचा खेळ चाललेला आहे. केवळ सुखही नाही आणि केवळ दुःख नाही. सुख आणि दुःख सारखं जीवनामध्ये आहेच.
सुखस्य नंतरम दुःखम, दुःखस्य नंतरम सुखम. हा, हे कधी संपत नाही. हा, पाठ शिवणी खेळता 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 कधी आयुष्य संपलं. दुःख संपलं नाही, खेळ संपला. खेळ संपला या जन्मातला. पुन्हा दुसऱ्या दिवशी चालून आणखी. म्हणजे दुःख कधी संपत नाही. शरीर पडलं म्हणजे दुःख संपलं असं शास्त्र सांगत नाही बरं का. या जन्मातलं संपलं, पण दुःख आहेच. हा, त्याला काही मर्यादा दिलेली ना. ती मर्यादा संपली की तेवढा कालावधी दिलेला आहे. 8 तास तुम्ही काम केलं पाहिजे, बरोबर आहे. 8 तास काम केलं म्हणजे संपलं का? पुन्हा उद्या 8 तास, पुन्हा उद्या 8 तास केलं, संपलं का काम? नाही, पुन्हा परवा 8 तास. तसं या जन्मामध्ये भोग भोगण्याचं आयुष्य संपलं, भोग शिल्लक आहेत. पुन्हा दुसरं शरीर, दुसरं संपलं, पुन्हा भोग शिल्लक आहेत. हे कुठपर्यंत? हा, म्हणून एक मनुष्याचा जन्म मिळाला ना, तर त्या जन्माचा परिणाम की अब्जावधी जन्म घेण्याची व्यवस्था या जन्मात होते बरं का, असं वर्णन केलंय. हा फार जन्म सुखाचा आहे आणि फार जन्म दुःखाचा आहे बरं का. आपण काही माग पाप पुण्य केलेलं आहे, ते भोगत भोगत आलो आणि पाप पुण्य समान झालं म्हणून आपल्याला मनुष्य जन्म मिळाला. मनुष्य जन्म मिळाल्यानंतर पुन्हा माणसं पाप पुण्य एवढं करतात की पुन्हा कोट्यावधी जन्माची व्यवस्था करून माणसं मरतात. किती? कोट्यावधी. किती म्हणजे खूप मोठं नुकसान आहे. हो, फार मोठं नुकसान आहे. हे भोगता 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 कधी पाप पुण्य समान होतं, पुन्हा मनुष्याचा जन्म मिळतो, पुन्हा जन्म की पुन्हा आणखी कोट्यावधी जन्माची व्यवस्था करून पुन्हा मरतो. हे संपतच नाही. नंतर संतांना सांगावं लागलं, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हा, या जन्मामध्ये दुःख थांबवता येतं. या जन्मामध्ये पाप थांबवता येतं. ह्या जन्माचं विशेषत्व लक्षात ठेवा. हा, पुढचे जन्म आपल्याला नको असं वाटत असेल तर या जन्मामध्ये हे करता येतं, पण कोण विचार करायला तयार आला? हे जिज्ञासूला कळाला तेवढा तो इकडं आलेला आहे बरं का. हा, एका जन्मामध्ये फार मोठी शिदुरी निर्माण होते. अहो, एका दिवसामध्ये माणसं किती करतात माहितीये? हा, तुम्ही पहा ना, कॅल्क्युलेशन करा, कॅल्क्युलेशन. झोपताना काय? झोपताना किर्द करायची, किर्द. उठल्यापासून झोपेपर्यंत मी चांगलं काय केलं आणि वाईट काय केलं, कोणाला सांगायचं नाही बरं का. आपणच बसायचं, असं अंतरुणावरती बसायचं, एकटंच बसायचं, आणि आपण चिंतन करायचं, आज काय चांगलं केलं आणि काय वाईट केलं. करता येते चिंतन. हा, किती सत्कर्मामध्ये गेला, किती असत्कर्मामध्ये गेला, किती योग्य कामात गेला, किती अयोग्य कामामध्ये गेला. रोजच्या रोज कीर्त जमा खर्च करायचा आपल्या जीवनाचा. कळतं आपल्याला किती आपलं वाया जातंय. रोज आपण किती करतोय. भोगत तर आहोतच, पण नवीन किती करतोय आपण, याचा पण विचार केलाय का? हा, एक विचार तुमच्या मनामध्ये आला, वाईट पाहायचं, पाहिलं की तुमच्या खात्यावर जमा झालं. काही नाही, तासभर भजन करायचं, तुमच्या खात्यावरती जमा झालं. पण भजन किती तास करतो आणि उचापत्य किती तास करतो? फार या कर्माचा विचार मांडलाय. हा, म्हणून ते एक अभंग आहे, तुकोबारांनी देवाजवळ गारानं मांडले, देवा धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. देवा मला याच्यातून तू सोडव, असं तुकोबाराय देवाकडे मागणं करतात. तेच मागणं हा जिज्ञासू करतोय बरं का. जिज्ञासू करतोय. हे फार कर्म बलवत्तर आहे, लक्षात ठेवा.
एकदा तुम्ही ती गोष्ट केली ना, तुमच्या नावावरती पडलीच. तुमच्या नावावरती पडली. तिथं ना म्हणू नये धनंजया. नाकारता येत नाही. ज्ञानावरांनी वर्णन केले, का ललाटीचे लिहिले. पुढं न मोडे का काही केले, काळे गोरे पण धुतले फिटो नेने. एकदा ते तुमच्या खात्यावर पडलं ना, ललाटीचे म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा बदल करता येत नाही. नवे नवे गुरुवरी महाराज सांगितले, ब्रह्मदेवाच्या बापाला सुद्धा बदल करता येत नाही. म्हणजे जगत नियन त्याला सुद्धा बदल करता येत नाही. ब्रह्मदेवाचा बाप कोण? भगवान विष्णू. एकदा तुमच्या नावावरती पडलं ना, त्यात बदल नाही बरं का, बदल नाही. जन्माला येताना तुम्ही काळे म्हणून आला, आयुष्यभर फेरलवली लावली, गोरं होणार आहे. उगळून जरी चंदन पिलं, रोज ग्लास मध्ये त्याचा काय म्हणतात, रस करून, काय आपलं ज्यूस करून जरी पिला तर तुम्ही गोरं होणार आहे का? का एकदा तुमच्या जन्मात येताना त्या कर्माचा परिणाम रंगावरती झाला ना, त्यात बदल करता येत नाही. जर बदल करता आला असता तर कोणी या मार्गाला आलंच नसतं. ते बदल झाल्यासारखं वाटतंय. हा मायेचा प्रभाव आहे बरं का. तेवढं 2 तास माणसामध्ये हे चांगला दिसतो चेहरा बरं का. गुरुवारी साखरे मला सांगायचे, एखाद्याने मॅकिंग केलेलं आहे आणि त्या बाईनं मे महिन्याच्या उन्हात फिरून यावं. आणि फिरून यावं, आणि फिरून आल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरती ते घामाचे काय यावेत, वरंगळे. आणि ते वरंगळे तिच्या चेहऱ्यावरती पहिले ना, भारत पाकिस्तान जसा नकाशा दिसतो तसं दिसतंय बरं का ते. तात्पर्य काय, एकदा कर्म आपण केलं की त्यात बदल करता येत नाही. आणि या शरीरामध्ये घडते, लक्षात ठेवा. आणि याची जाणीव जिज्ञासूला झाली, ही जाणीव ज्याला झाली, हे दुःख निवृत्त व्हावं असं वाटतं, त्यालाच जिज्ञासू म्हणतात. जो गप्पा मारतो त्याला म्हणत नाहीत. काय, जो विवेकाची भाषा सांगतो, व्याख्या सांगतो, वैराग्याच्या व्याख्या सांगतो, मग जिज्ञासू नाही, तो अभ्यासू झाला. अभ्यासू वेगळा, जिज्ञासू वेगळा बरं का. म्हणून जिज्ञासूचं लक्षण सांगताना फार वर्णन केले या दुःखाच्या संबंधाने बरं का. म्हणून जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत दुःखाची अत्यंत निवृत्ती होणे शक्य नाही. तुम्ही काही करा, आयुष्य संपलं म्हणजे दुःख गेलं नाही, ते दुःख घालवावं लागेल. दुःख घालवावं लागेल. नंतर तुकोबाराय बोलले, ब्रह्मरस घेही काढा जेने पिडा वारे. बर का. त्या ब्रह्मज्ञानानेच हे दुःख जाईल हे ज्याला कळालं, असा तो जिज्ञासू बर का. म्हणून जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत दुःखाची अत्यंत निवृत्ती होणे शक्य नाही. कदाचित हल्लीचे शरीर नष्ट झाले तरी प्रारब्धातील पुण्य पापाने पुन्हा दुसरे शरीर प्राप्त होईलच ना. कारण शरीर पाप पुण्याचे म्हणजे धर्माधर्माचे फल आहे. पाप पुण्याला धर्माधर्म म्हटले बरं का. ते आपण केलेलं आहे. एक संपलं की दुसरं, दुसरं संपलं की तिसरं, तिसरं संपलं की चौथं, चौथं संपलं की 5वं. हे संपत नाही. प्रलय होईल, प्रलय. काय होईल? प्रलय होईल. पण हे आमच्या तुमच्या वाट्यात आलेलं सुख दुःख हे कधी संपत नाही. का एवढं करून ठेवलंय आपण, एवढं करून ठेवलंय म्हणून तर हे पुन्हा पुन्हा देवाला उत्पत्ती करावी लागते जगताची. का अनेकांचं शिल्लक राहिले ना. एकदा प्रलय झाला, प्रलय झाला म्हणजे सगळ्यांची पाप पुण्य एकत्र झाली. पुन्हा देव त्या राहिलेल्यांची पुन्हा उत्पत्ती करण्याकरता, पुन्हा भोगण्याकरता, पुन्हा जगताची निर्मिती करतो. प्रलय झाला म्हणजे सगळ्यांची सुख दुःख संपली नाहीत. सूर्यास्त झाला म्हणजे
काम संपलं का? काम संपलं नाही. आता अंधार पडला, सूर्यप्रकाश नाहीये. पण पुन्हा ह्याला पुढे तो विचार येईल. दैनंदिन प्रलय म्हटले त्याला. दैनंदिन, रोज उत्पत्ती आहे आणि रोज प्रलय आहे. सूर्य उगवणं म्हणजे उत्पत्ती आणि सूर्यास्त होणं म्हणजे प्रलय. हा दैनंदिन आहे बरं का. हा, आता अंधार पडला. आता ही प्रगती झालेली आहे, विज्ञानाने केलेली आहे. हो, पूर्वी काय परिस्थिती, सूर्यास्त झाला की काही दिसत नव्हते. माणसं झोपायची, दिवे लावून काहीतरी चिंतन करायची, अभ्यास करायची, साधना करायची, झोपायची. आता का काहीच करता येत नाही का? दिवस संपला पण दिवसाचं कर्म संपलेलं नाही. म्हणून आम्हाला 365 दिवस पुरतात का? नाही, 365 दिवस पुरत नाही. विचारलं किती, काही नाही. 80 वर्ष झाली, संपले का? 80 वर्षापर्यंत 365 असे किती दिवस गेले हो? कधी गणित केले आपण? याचा अर्थ काय? दुःख संपलेलं नाहीये. हा, शरीर संपलं, मरण आलं, आयुष्य संपलं म्हणजे दुःख संपलं नाही. आपण करून ठेवलेल्या फार ते पुन्हा भोगण्याकरता यावं लागतं बरं का. म्हणून परब्रह्मातील पुण्य पापाने पुन्हा शरीरे प्राप्त होईल. कारण शरीर पाप पुण्याचे म्हणजे धर्माधर्माचे फल आहे. हा, पाप पुण्य केलं म्हणून शरीर मिळालं बरं का. आता काय काय सांगितलं लक्षात ठेवा बरं का. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत दुःखाची निवृत्ती, आत्यंतिक निवृत्ती होत नाही. म्हणजे अर्थी जन्म मिळाला त्या अर्थी हे पाप पुण्यामुळे मिळाला. शरीर आलं म्हणजे पाप पुण्यामुळे आलं. त्या पाप पुण्याला काय म्हणतात? धर्माधर्म. त्या धर्माधर्माची अत्यंत निवृत्ती झाल्याशिवाय शरीराची अत्यंत निवृत्ती होणे संभवनीय नाही. म्हणजे पाप पुण्य गेलं पाहिजे. काय गेलं पाहिजे? पाप पुण्य गेलं पाहिजे. म्हणजे शरीराच्या माग लागलेलं दुःख जाण्याकरता पाप पुण्य गेलं पाहिजे. पाप पुण्य संपल्याशिवाय दुःख संपत नाही. दुःख संपत नाही म्हणून संभवनीय नाहीये. त्या धर्माधर्माचे कारण आहे राग द्वेष. आता ही मालिका सांगितली बरं का. हे पाप पुण्य निर्माण झालं ना, हे पाप पुण्य निर्माण होण्याच्या मागे काय? राग द्वेष. राग म्हणजे आसक्ती. इथं राग म्हणजे व्यवहारातला राग नव्हे. हा, एखाद्या कर्माविषयी प्रेम असतं आणि एखाद्या कर्माविषयी द्वेष असतो, त्याला राग द्वेष म्हणतात बरं का. त्याला राग द्वेष म्हणतात. म्हणजे आ शरीरामध्ये जे पाप पुण्य निर्माण झालं, धर्माधर्म निर्माण झालं, त्याला कारण काय? राग द्वेष. त्या धर्माधर्माचे कारण राग द्वेष आहेत. संस्कृतात प्रीतीला राग म्हणतात. हे प्रीती लक्षात ठेव. प्रीतीला राग म्हणतात. तुला म्हणत नाहीत बरं का. त्या राग द्वेषाच्या नाशा वाचून धर्माधर्माचा नाश होणार नाही. म्हणजे धर्मा पाप पुण्य जावं असं वाटत असेल, राग द्वेष गेले पाहिजेत. काय गेले पाहिजेत? राग द्वेष गेले पाहिजेत. राग द्वेष जोपर्यंत आहे तोपर्यंत धर्माधर्म म्हणजे पाप पुण्य जात नाही. राग द्वेष म्हणजे ते कधी निर्माण होतात? अनुकूल प्रतिकूल ज्ञानामुळे होतात. आता राग द्वेषाला कारण काय? अनुकूल प्रतिकूल. ही मला वस्तू अनुकूल आहे त्याच्यावरती माणसं प्रेम करतात, जी वस्तू प्रतिकूल आहे त्याचा द्वेष करतात. ही वस्तूच्या बाबतीत, प्रत्येक वस्तूच्या बाबतीत आहे. प्रत्येक वस्तूच्या बाबतीत आहेत. व्यक्तीच्या बाबतीत तर आहेत, पण वस्तूच्या बाबतीत आपली ही अनुकूल प्रतिकूल लक्षात ठेवावं नाही. आपण वस्तूचा द्वेष करतो आणि एखाद्या वस्तूचा स्वीकार करतो. हे स्वभावाची ठेवूनच लक्षात ठेवा. राग द्वेषाला कारण काय? अनुकूल प्रतिकूल ज्ञान. अनुकूल प्रतिकूल ज्ञान.
ज्या पदार्थाविषयी हा आपणा सुखास येतो आहे असे वाटते त्याचे ठिकाणी अनुकूल ज्ञान होते, आणि ज्या पदार्थापासून दुःख होईल असे वाटते त्याचे ठिकाणी प्रतिकूल ज्ञान होते. बरोबर आहे. त्याला व्यवहारातलं उदाहरण देता येतं. आता घरामध्ये टीव्ही आहे आणि घरामध्ये ढेकणं आहे. ढेकुणा हा प्रतिकूल आहे आणि टीव्ही हा अनुकूल आहे. हा, आपण ढेकणांना मारतो, बरोबर आहे ना. डासांना मारतो का, त्याच्याविषयी प्रतिकूल भावना आहे. उंदराविषयी प्रतिकूल भावना आहे, आम्ही उंदर मारतो. प्रतिकूल आहे, हे आपल्याला त्रास देतात, हे कपडे खातात, ग्रंथ खातात, प्रतिकूल आहे. हा, मांजर अनुकूल आहे. म्हणजे उंदराविषयी प्रतिकूल आणि मांजराविषयी अनुकूल, अशी प्रत्येक वस्तूविषयी भावना आहे बरं का. हे ज्ञान आहे माणसाला, अनुकूल काय आणि प्रतिकूल काय. हे रागद्वेषातून निर्माण झालं बरं का. हा आवडीचा विषय, हा निवडीचा विषय, हे आपल्याला सुख देणार आहे, हे आपल्याला दुःख देणार आहे. अनुकूल म्हणजे रागद्वेषातून अनुकूल प्रतिकूल भावना निर्माण झाली. अनुकूल प्रतिकूल भावना निर्माण झाली आणि अनुकूल प्रतिकूल भावना निर्माण झाल्या. त्या अनुकूल प्रतिकूल ज्ञानाच्या नाशावाचून रागद्वेषाचा नाश होणार नाही बरं का. रागद्वेषाचा नाश होण्याकरता अनुकूल प्रतिकूल भावना गेली पाहिजे. ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत रागद्वेष जाणार नाहीत. त्या अनुकूल प्रतिकूल ज्ञानास भेद ज्ञान कारण आहे. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला भेद ज्ञान हे कारण आहे. आपल्या स्वरूपाहून भिन्न पदार्थाचे ठिकाणी अनुकूल प्रतिकूल ज्ञान होते व आत्मस्वरूपाचे ठिकाणी अनुकूल प्रतिकूल ज्ञान होत नाही. सुखाचे साधनास अनुकूल व दुःखाचे साधनास प्रतिकूल म्हणतात. आपले स्वरूप म्हणजे आत्मा सुखरूप आहे, सुखाची किंवा दुःखाचे साधन नाहीये, म्हणून आत्म्याविषयी अनुकूल प्रतिकूल ज्ञान होत नाही बर का. अनुकूल प्रतिकूल ज्ञान होत नाही. आपल्याहून भिन्न पदार्थाचे ठिकाणी अनुकूल प्रतिकूल ज्ञान होते. सुखरूप आहे एवढंच आहे, त्याच्यापासून अनुकूल प्रतिकूल काय नाही आपल्याला, भावनाच नाही आपली काय. हा, केवळ ते सुखरूप आहे. हा, बरोबर आहे ना. हा, मग अनुकूल प्रतिकूल कधी होतं, जे आपल्यापासून भिन्न आहेत त्याच वेळी बरं का. म्हणून आपल्या स्वरूपापासून भिन्न पदार्थाचे ठिकाणी अनुकूल प्रतिकूल ज्ञान होते, आत्मस्वरूपाचे ठिकाणी अनुकूल प्रतिकूल ज्ञान होत नाही. म्हणून सुखाचे साधनास अनुकूल व दुःखाचे साधनास प्रतिकूल म्हणतात. आपले स्वरूप म्हणजे आत्मा सुखरूप आहे, सुखाची किंवा दुःखाचे साधन नाही. ते सुखाचे साधन नाही, दुःखाचं साधन नाही, त्याला सुखरूप म्हणतात बर का. सुख वेगळं आणि सुखरूपता वेगळी. ज्याच्यापासून आपल्याला काहीतरी सुख होतं असं वाटतं ते कधी अनुकूल असेल तर, अनुकूलतेची भावना झाली की सुख भावना झाली, प्रतिकूलतेची भावना निर्माण झाली की दुःख झालं बरं का. प्रत्येक जड वस्तू असो चेतन असो. हा, पोत्यावर झोपा, हे पोट टोचतंय म्हणजे प्रतिकूल. झोपायला काय पाहिजे, गादी पाहिजे. अनुकूल, गादीविषयी अनुकूल भावना आणि ह्याच्याविषयी प्रतिकूल भावना. एक आपले वैरी आहेत नाही, पण सुखाच्या भावनेतून निर्माण झाली भाव आहे. हे मला सुख देतं, हे मला दुःख देतं. झोप लागली नाही का, अंतरून बरोबर नव्हतं, अंतरून बरोबर नव्हतं. पोट का बिघडलं, जेवण बरोबर नव्हतं. जेवणाविषयी अनुकूल प्रतिकूल. हे चल नाही तर हे हॉटेलमध्ये चांगलं मिळत नाही, इकडं चांगलं मिळतंय. अनुकूल प्रतिकूल भावना प्रत्येक गोष्टीत, कपड्याच्या बाबतीत,
व्यक्तीच्या बाबतीत बरोबर आहे. हा महाराज चांगला, तो महाराज चांगला नाही, अनुकूल प्रतिकूल का आम्हाला पाहिजे तसा महाराज सांगतो अनुकूल. हे सगळं आमचंच बोलतो, आमचंच ऊन काढतो, हा प्रतिकूल सगळीकडे आहे. तुम्ही जगामध्ये कुठं जा, अनुकूल प्रतिकूल भावना ही अंतःकरणामध्ये निर्माण झालेलीच आहे माणसाच्या. म्हणून स्वरूपापासून मात्र अनुकूल प्रतिकूल भावना आहे. म्हणून ती गोष्ट सांगितली जाते माकडीनीची. हा, ती माकडीन मुलावरती प्रेम करत होती, मुलावरती प्रेम करत होती आणि मुलावरती प्रेम करत होती. ज्यावेळी ती पाण्यात बुडायला लागली तेव्हा मुलाला ते डोक्यावरती घेतलं, मुलाला डोक्यावरती घेतलं. ते पाणी वाढायला लागलं, वाढता 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 तिच्या नाकात पाणी चालायला लागलं. नाकात पाणी जाऊ लागल्यानंतर त्याने विचार केला, आता त्या मुलाविषयी जो अनुकूल भाव होता तो संपला. त्या मुलाला पायाखाली घातलं आणि वर उभी राहिली. बरं, तुम्ही डॉक्टरकडे गेला, डॉक्टर म्हणतात काय नाही, तुमचा गुडघ्यातून पाय काढायला पाहिजे. म्हणतोय पाय काढायची वेळ आली तरी चालेल, पण मी जगलो पाहिजे. मग सुखाची भावना कुठे आहे? ते म्हणले तुमचा हात काढायला पाहिजे. मला हात खुब्यातून काढला तरी चालेल, पण मी जगलो पाहिजे. सुखरूपत आहे तिथं. हा, तिथं सुखरूपत आहे बरं का. पण इतर ठिकाणी अनुकूल प्रतिकूल भाव आहेत प्रत्येक पदार्थाविषयी. म्हणून अनुकूल प्रतिकूल भाव कधी निर्माण झाले? राग द्वेषातून निर्माण झाले. अनुकूल प्रतिकूल भाव जर निवृत्त व्हावा असं वाटत असेल तर राग द्वेष निवृत्त झाले पाहिजेत. आता भेद ज्ञाना वाचून अनुकूल भेद ज्ञानाचा विचार आला. भेदाची भावना निर्माण झाली आणि त्या भेद भावनेला अनुकूल प्रतिकूल ज्ञान हे कारण आहे बरं का. हा मला सुख देणार आहे, हा मला दुःख देणार आहे, ही भेदाची भावना. हा, म्हणजे भेदाची भावना, भेदाच्या ज्ञानाच्या नाशा वाचून अनुकूल प्रतिकूल ज्ञानाचा नाश होत नाही. आता शेवटी सांगतात त्या भेद ज्ञानास कारण काय? आत्मस्वरूपाचे अज्ञान. आत्मस्वरूपाची भेदाची भावना कुठपर्यंत? जोपर्यंत आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे तोपर्यंत. मग आपल्या जीवनातला भेद ज्ञान जावं असं वाटत असेल तर काय गेलं पाहिजे? अज्ञान गेलं पाहिजे स्वस्वरूपाचं अज्ञान जाई तर सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. सिद्धांताला इथं. म्हणून भेद ज्ञानाच आत्मस्वरूपाचे अज्ञान कारण आहे. त्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचा नाश यथार्थ आत्मज्ञानानेच होईल, बाकी कशाने होणार नाही. जवळजवळ अशीच सरणी रामगीतेत श्री रामचंद्रांनी लक्ष्मणात अध्यात्म ज्ञानाचा उपदेश करताना सांगितले आहे. त्यातही रागद्वेषापासून कर्म, कर्मापासून शरीर, पुन्हा शरीरापासून रागद्वेष असे सारखे चक्र चालू आहे. व यासच कारण आत्मस्वरूपाचे अज्ञान हेच वेदांत शास्त्रात सर्व प्रपंच आणि त्या प्रपंचाचे ज्ञान आत्मस्वरूप ज्ञानामुळे आहे असा नगारा वास्तव आहे. वर सांगितलेली परंपरा लक्षात येण्याकरता ती थोडक्यात दाखविली आहे खाली. म्हणजे एवढं मोठं दुःख आमच्या तुमच्या वाट्याला जे आलेलं आहे त्याला कारण काय? आत्मस्वरूपाचं अज्ञान. हे कोणाला सांगतायत? जिज्ञासूला. हे जिज्ञासूच्या लक्षात आलं, जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली, त्याला सांगतात बाबा दुःख हे वाट्याला का आलं. त्यानं विचारणा केल्यानंतर अशी परंपरा त्या दुःखाची सांगितली. आता हे दुःख गेलं पाहिजे, कशाने जाईल? ज्ञानाने. हे ज्ञान कुठं मिळतं? हे ज्ञान कोण सांगितलं? या ग्रंथामध्ये सांगितलं. म्हणून वर दाखवलेल्या परंपरेने संसारात जीव मात्राती सर्व दुःखे प्रतीत होतात. त्याचे मूळ कारण आत्मस्वरूपाचे अज्ञान आहे अशी सिद्ध होते. त्या अज्ञानाच्या निवृत्ती वाचून सर्व दुःखाचा आत्यंतिक नाश
कोणत्याही उपायाने होणे शक्यच नाही. त्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचा नाश यथार्थ आत्मज्ञानानेच होईल. व्यवहारात असा नियमच आहे की ज्याच्या अज्ञानाने जे भासते ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होते. ज्याच्या अज्ञानाने भासते ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होते. आम्हाला स्वस्वरूपाचं अज्ञान आहे आणि त्या स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे हे दुःख वाट्याला आलेलं आहे. आता हे दुःख जायचं असेल तर काय केलं पाहिजे? MA, BA, BEd, वकील, इंजिनियर, महाराज, गायक, वादक, उद्योगपती, काय उपयोग नाही. याला एकच पर्याय, ज्ञान. आत्मस्वरूपाचं अज्ञान घालवलं पाहिजे. 14 विद्या आणि 64 कल्या जरी मिळवल्या तरी अज्ञान जात नाही. आत्मज्ञानानेच अज्ञान जात. कितीही तुम्ही नगारा जरी वाजवला तरी अंधार जात नाही. तिथं सूर्यच प्रकाश झाला पाहिजे. सूर्याच्या प्रकाशानेच अंधार जातो. तसं ज्ञानानेच अज्ञान निवृत्त होतं. ज्ञानाशिवाय अज्ञान निवृत्त होत नाही. असा नगारा वाजवला शास्त्रकारांनी. काय? म्हणून जे ज्याच्या अज्ञानाने भासते ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होते. म्हणून त्याला दृष्टांत दिलाय. ज्याप्रमाणे दोरीच्या अज्ञानाने भासलेला सर्प तो दोरीच्या ज्ञानाने निवृत्त होतो. सर्प काठीने मारून जात नाही, तो बिळात जात नाही. त्या दोरीचं ज्ञान झाले की सर्पाची निवृत्ती झाली. सर्पाची निवृत्ती झाली. दोरीचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाची निवृत्ती झाली. बरोबर आहे? मी काय म्हणतो लक्ष द्या. दोरीचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाची निवृत्ती झाली. मग अज्ञानामध्ये सर्प होता का? भासला. तर ज्ञानाच्या नंतर नाही तर तो ज्ञानाच्या पूर्वी सुद्धा नव्हता. फक्त मधल्या काळामध्ये भास झाला. तसं आमच्या तुमच्या वाट्याला काल मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझं सोडा म्हणजे दुःख जाईल. ज्ञान. दोरीचं ज्ञान झालं. सर्प गेलाने नव्हताच तिथं. सर्प नव्हताच. तसं दुःख नाहीच आहे. दुःखाचा नेहमी अत्यंत अभाव आहे स्वरूपाच्या दृष्टीने. पण आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये भ्रम झालाय आणि त्या भ्रमाचा परिणाम मी दुःखी आहे, मी सुखी आहे, मी करता आहे, मी भोगता आहे, मी ज्ञाता आहे, मी अज्ञानी आहे. बरोबर आहे? सगळं घेतलं आपण लादून बरं का. अज्ञानाचा परिणाम. म्हणून ज्याप्रमाणे दोरीच्या अज्ञानाने भासलेला सर्प तो दोरीच्याच ज्ञानाने निवृत्त होतो, अन्य कोणत्याही उपायाने निवृत्त होत नाही. त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने आत्म्याची ठिकाणी भासणारी सर्व दुःखे यथार्थ आत्मस्वरूपाच्या ज्ञानानेच मूल अज्ञान निवृत्तीद्वारा निवृत्त होतील आणि दुःख संबंधरहित नित्यानंद स्वरूप जे ब्रह्म त्याची प्राप्ती होईल. म्हणून स्वरूपाच्या ठिकाणी दुःखाचा संबंध नाही आहे बर का. म्हणून आत्मा ब्रह्मरूप आहे असा वेदांताचा सिद्धांत आहे. याची सिद्धी पुढे होणार आहे. एकंदर विवेचनावरून निश्चित झाले की दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती यास कारण आत्मज्ञानच आहे. म्हणून आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यातच पुरुषार्थ आहे. असा ज्यास उत्तम विवेक आहे त्याकरिता जो साधनात प्रवृत्त आहे तो जिज्ञासू म्हणावा. हे याला कळालं आणि हे कळाल्यानंतर तो त्याच्यामध्ये आता प्रवृत्त झालेला आहे. हे आपल्याला प्राप्त झालं पाहिजे, हे आपल्याला अनुभव आला पाहिजे. अशी वृत्ती होऊन तो प्रवृत्त झाला, त्याला जिज्ञासू म्हणावा. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु